नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी विविधा मंजिरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मध्ये खूप वेळ गेलाय, पण सणांची गडबड सुरू झाली आहे आणि आता तर काय मोठा सण आपले गणूबाप्पा येणार आहेत त्याची गडबड। मला ना गणपती हा जो सण आहे ना हा खूप आवडतो पहिल्यापासूनच, अगदी लहानपणापासून। म्हणजे कसं की त्या काळामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य, उत्साह आणि अत्यंत मंगलमय असं वातावरण सगळी आपल्या आसपास निर्माण होतं आणि त्याची लागण आपल्याला पण होते। आपल्यालाही असं वाटतं की सगळं काहीतरी छान छान करावं, एवढा छान पाहुणा आपल्याकडे यायचा आहे, त्याच्या स्वागतासाठी काहीतरी करायला हवं। आणि त्यातल्या त्यात ना मला बालगणपती खूप आवडतो। गणपतीची बालरूप इतकी सुंदर आहेत, एकतर तो 64 कलांचा देवता आहे, पण तरीही त्याचं जे बालरूप आहे ना ते म्हणजे अक्षरशः असं आपल्याला खूप मनामध्ये प्रेम आणि असं काहीतरी असं वात्सल्य छान निर्माण करण्यासारखं असं ते बालरूप। मग ते काही असो, चष्मा लावून पुस्तक वाचणारं असो, नाहीतर नुसतं उंदराशी खेळणारं असो किंवा कुठलंही असो। तर माझी ही जी बालमंडळी आहेत ना सगळी संस्कार वर्गाची, तर ती मला असं म्हणली की आजी आपण पण आता छोटे छोटे गणपती करायचे, कारण आम्हाला खूप आवडतं गणपतीचं सण। माझ्यासारखीच आहेत माझी सगळी लेकरं नातवंड। तर म्हटलं ठीक आहे आपण करूया। मग काय केलं, आमचे एक सर आहेत, आपली त्यांची जुनी ओळख आहे, हाके सर। तर ते अत्यंत छान गणपती तयार करतात, चित्रही काढतात आणि शिल्पही तयार करतात। मग त्यांना मी म्हटलं सर असं असं माझ्या संस्कार वर्गातल्या मुलांना करायचंय। एका पायावर तयार माणूस, काही नाही येतो मॅडम, मी मुलांना शिकवतो, तेवढी माती फक्त आणून भिजवून ठेवा की मी आलोच। त्याप्रमाणे आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते माझ्या ह्या संस्कार वर्गाच्या मुलांना गणपती कसा करायचा ते शिकवणार आहेत। बघूयात आपण। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, क्या बात आहे, मस्त। आज तुम्ही सगळे गणपतीची मूर्ती तयार करायला शिकणार आहात, तेही स्वतःच्या हाताने, स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी। आणि आज केलेली मूर्ती, तुम्ही जी मूर्ती तयार कराल त्याला कसं रंगवायचंय, कसं सजवायचं हे पण मी सांगणार आहे। लक्ष देऊन ऐकायचं। आणि त्याच्यानंतर या मूर्तीची स्थापना गणेश उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी तुम्ही सुद्धा घरी करणार आहात, बरोबर? व्हेरी गुड, छान। आता तुमच्या हातामध्ये जेव्हा शाडू मातीचा एक गोळा दिला जाईल, ही जी माती आहे ती शाडू माती आहे। हा, या मातीचा गोळा दिला की तो खूप पातळ असेल तर तुम्ही त्याला ह्या कोरड्या मातीचा उपयोग करून, म्हणजे थोडीशी तुमच्या वर्तमानपत्रावर थोडी पसरवायची। आणि तुमची आई घरी पीठ कशी तिंबते चपातीचं, तसं तुम्ही ते घट्ट तिंबून घ्यायचं, व्यवस्थित छानपैकी तो गोळा तयार करायचा। त्याच्यानंतर त्याचे कसे भाग करायचे, त्याच्यानंतर ते भाग कसे एकमेकाला जोडायचे, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं आपण गणपती तयार करणार आहोत। आता अगोदरच काही माहिती तुम्हाला मी जरूर देतो। गणपती तयार झाला, गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण तयार झाली की त्याला चांगलं 2 ते 3 दिवस वाळू द्यायचं, घरातच वाळवायची। हा, उन्हामध्ये ठेवलात की त्याला थोडे थोडे अशा चिरा पडतात, तडे जातात, घाबरायचं नाही, ते तसेच ठेवायचे। तुमच्याकडे घरामध्ये पोस्टर कलरचे रंग असतात, पाण्याचे रंग, एक बॉटल असते त्याच्यामध्ये रंग असतात, त्याला आपण वॉटर कलर म्हणतो। त्या वॉटर कलरनी तुम्ही गणपती रंगवू शकता। तुम्हाला वाटलं नाही आता माझ्याकडे एकच ऑरेंज कलरचा गणपती आहे, तर तुम्ही पाहिलेलं आहे लालसर ऑरेंज रंगाचा, केशरी रंगाचा गणपती असतो, मग तो पूर्ण गणपती केशरी रंगाचा रंगवायचा, त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑरेंज कलर म्हणतो। त्याच्यानंतर मग काही भाग असतात, जसे धोतर असेल त्याची किनार असेल, त्याच्या डोक्यावरले गंध असेल, इतर ज्या सोंडेवरली डिझाईन असेल, हातातले कडे असतील, ती सोनेरी रंगाचे रंगवायचे। ते सोनेरी रंग सुद्धा रेडीमेड छोट्याशा बाटलीत मिळतो। आता सगळे रंग आपल्याला बाटलीमध्ये रेडीमेड मिळतात। हे रंग काम करायचे तर ते तुम्ही रंगकाम करू शकता। तुम्हाला असं वाटलं नाही आता मी आता छानपैकी रंगवलाय, पण मला त्याला सजवायचंय, छान सजवायचंय, मग तुम्ही त्याच्यासाठी काय काय वापरू शकता ते सांगतो मी तुम्हाला। गणपतीच्या मूर्तीला सजवण्यासाठी तुम्ही लेस,
रंगीत लेस असतात, पांढऱ्या पांढऱ्या, निळ्या, जांभळ्या, हिरव्या रंगाच्या पट्ट्या असतात कापडाच्या, त्याला लेस असं म्हणतात. त्या लेसनं तुम्ही ते सजवू शकता. छोटे छोटे मणी असतात, टिकल्या असतात, त्या बाजारामध्ये दुकानात मिळतात. वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या, वेगवेगळ्या रंगाचे खडे मिळतात. तुम्ही तिथे त्याचे दागदागिने रंगवू शकता. गळ्यातला हार, हातातलं काकण असेल, धोत्राची किनार असेल, गंधाच्या खाली जी डिझाईन येते सोंडेवर ती डिझाईन असेल, त्याला सुद्धा तुम्ही टिकल्या लावू शकता. छान छान लेस लावू शकता. कुणाला असं वाटलं की नाही माझ्याकडे कागदाचे छान छान तुकडे करून मला चिटकवायचे आहेत, तरी चिटकवू शकता. कागदाने याच्यावर चिटकवण्यासाठी फेविकॉलचा वापर केला तरी चिकटलं जातं. कागदाला फेविकॉल लावायचा आणि ते चिटकवायचं. पण चिटकवण्यापूर्वी त्या आकारावर जिथे आपल्याला चिटकवायचा आहे कागद, तो तिथे लावून बघायचा. त्याची तेवढ्याच आकाराचा, तेवढ्याच साईजचा पेपर कट करायचा, चिटकवायचा, तरी जमतं. नाहीतर रंग करू शकता, वेगवेगळ्या दागदागिन्यासारखं सजवू शकता, आणि मी आता सांगितलं तसं पेपरचा सुद्धा वापर करू शकता. ठीक आहे. आता माझ्या हातात एक छानपैकी मातीचा गोळा आहे, याला शाडू माती म्हटली जाते. ही शाडू माती तुमच्या हातात आली की अशी घट्ट एकदा तुम्ही छानपैकी तिंबून घ्यायची, त्याचा गोळा तयार करायचा. खूप मोठा आणि लांब, असं लांबीला जास्ती करायचं नाही, जे तुमच्या हाताला झेपेल असं एवढा करायचा. केल्यानंतर हा गोळा, आता इथे बघा, हा मातीचा एक गोळा आहे. हे मी एक गोळा घेतला, त्याचे मी ही 2 बरोबर भाग करणार. हे बघा, असे 2 भाग केले. लक्षात ठेवायचं, अगदी सोपी पद्धत आपण वापरणार. एक जो भाग आहे त्या भागाला मी इथे अशा मोदकासारखा त्याचा आकार करणार आहे. हा जो आहे तो 1 नंबरचा आहे, हा गोळा इथे आहे, बरोबर. आता तो गोळा जो आहे तो मी आता मोदकासारखा करून घेतो. म्हणजे हा आकार तुम्हाला दिसतोय तो फळ्यावर. आता आपल्या हाताचाच उपयोग करायचा याला, म्हणजे तुमच्या हाताला वळण येतं, छान एक्सरसाइज छान होते, हाताचा व्यायाम होतो. आणि तुम्हाला जी मातीकडे बघत राहायचं की आपली माती बरोबर चालल्या का, आपल्याला जो गोळा तयार करतोय तो कशाचा आहे, गणपतीच्या या मूर्तीमधला हा कोणता भाग आहे, कोणता पार्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवून काम करायचंय. आता मी 1 नंबरचा जो भाग आहे तो मोदकासारखा घेतलाय, तो त्याच्या पोटाचा आकार आहे. इथं म्हणून मी दाखवलाय, बघा दिसतंय का नाही आपणाला. हे असं मोदकासारखा जो आकार मी मुद्दाम मोठा दाखवलाय, तो मी आता डार्क करतो. हे बघा, हे असं आहे. तो पोटापासून मानेपर्यंत वापरायला हा आपणाला करायचा आहे. म्हणजे गणपतीला ढेरी खूप मोठी असते, लाडू खाऊन खाऊन खूप मोठी ढेरी झालेली असते त्याची. त्यामुळं आपण काय करायचं, त्या गणपतीच्या ढेरीला थोडंसं बाहेर काढायचं. म्हणून मी काय केलं का, इथं थोडंसं दाब दिला, बोटाने दाब. जर चिकटत असेल तर तो आपण आपल्या बोटाला थोडीशी माती लावायची, आणि मग असं दाबायचं. आणि मातीचा गोळा कालवताना आपल्या हाताला चिकटणार नाही तेवढी माती टाकून तो कालवून घ्यायचा अगोदरच, म्हणजे नंतर चिकटत नाही. हाताला सारखी माती चिकटायला लागली मग पुढचं काम करता येत नाही. म्हणून अगोदर घट्ट कालवून घ्यायचा. गोळा तयार झाला. करत असताना आपण काय केले की पोटाचा भाग, ज्याला आपण गणपतीची ढेरी म्हणतो, मस्तपैकी फुगलेली असते ढेरी लाडू खाऊन खाऊन, ती दिसली पाहिजे इथं, असा आकार घ्यायचा आणि तो एक ठिकाणी ठेवायचा असा. मग आपल्याकडे 2 नंबरचा गोळा आहे, बरोबर. ह्या 2 नंबरच्या गोळ्याला, ह्या गोळा 2 आहे, त्याचे पण 2 तुकडे करायचे. किती मी तुकडे करतोय कोणत्या भागाचे ते लक्षात ठेवायचं. हे परत मी 2 केले. ह्या 2 केल्यानंतर मला या एका तुकड्यातनं या एका तुकड्यातनं याचे 2 पाय अंदाजे मी काढले. 1 पाय, दुसरा पाय, आणि हे त्याचे परत 2 भाग हातासाठी, असे 4 भाग केले. हे करत असताना मी काय केलं की पायासाठी जी माती ठेवली ती थोडी जास्ती ठेवली, हातासाठी ह्याच्यापेक्षा छोटीशी कमी ठेवली. असे मी दुसऱ्या भागामधनं जे 2 भाग केले त्याचे 4 तुकडे केले. सोपं आहे. आता ते कशाचे होते इथं मी पहिलं लगेच तुम्हाला काढून दाखवतो.
हा पायासाठी एक, या पायासाठी दुसरा, हातासाठी तिसरा, या हातासाठी चौथा, हे 4 गोळे आहेत. लक्षात आलं? आपण लगेच करून घेऊया. म्हणजे काय होईल की तुमच्या लक्षात राहील की 4 गोळे कशाचे आहेत. नंतर एकत्र मांडले की मग आपल्याला जमलिंग होतं, ही गोळा कशाचा आहे, हा कशाचा आहे. त्यापेक्षा अगोदर पोटाचा भाग झाला की लगेच पाय. पायासाठी मी 2 ठेवले. पायासाठी थोडासा त्रिकोणी भाग करायचा. मांडीचा भाग जाड असतो, दिसतो नाही का त्रिकोणी भाग मी दाखवलाय, तसाच अगदी त्रिकोणी भाग. हा इथे एक, हा दुसरा पण तसाच करायचा सेम. हा दुसरा. हा जो एक गोळा उरलेला आहे त्यातला थोडीशी माती आपल्याला बाजूला ठेवायची आहे, कुठल्याही कामाला येईल. आता हा कशाचा आहे कोण सांगेल? करेक्ट. अगदी हुशार मुलं आहेत तुम्ही सगळे. हे बघा, हातासाठी सुद्धा करताना असाच निमुळता करायचा. एका बाजूला जाड, आपल्या हाताचा कसा म्हणजे गणपतीचा दंड जाड असतो आणि हात हळूहळू हळू निमुळता झाला की तो छोटा होतो, म्हणून इकडे थोडस पातळसा भाग करायचा. दुसरा घेतला आणि दुसऱ्या हाताला पण तसंच. आणि एकदा चेक करून बघायचं की सगळ्याची साईज बरोबर आहे का, कुठला हात पाय मोठा झालाय छोटा झालाय, एकदा तपासून बघायचं. झालं? आता आपले 2 पाय 2 हात पोटाचा भाग झाला. आता डोकं आणि 2 कान राहिले, बरोबर. मग आपल्याकडे एक गोळा उरलेला आहे, 2 मधला एक झाला, आता एक राहिलेला आहे. याच्यामध्ये मी डोक्यासाठी थोडा जास्ती घेणार आणि 2 कानासाठी कमी घेणार. हे डोकं. आता डोक्याच्या बाबतीत इथे बघा, हा आकार मी परत निमुळता केला. हा आकार जो आहे तो परत मोदकासारखाच आहे. हे पहा, आहे त्रिकोणी आकारात. आणि मग याला ची सोंड लांब असते म्हणून इथे निमुळता भाग करून तो वळवायचा आहे. चलो पुढे बघा. हा डोक्याचा भाग आहे. पहिला गोल करून घ्या मस्तपैकी छान, आणि त्याच्यानंतर तो निमुळता खाली करा. आता इथे मात्र आपल्या हाताच्या बोटांचं कौशल्य आहे. इकडे बघा, आता माझ्याकडे इथे माती पाहताय, दिसते सगळ्यांना. इकडे एक अंगठा ठेवलाय मी, इकडे एक अंगठा ठेवलाय. 2 अंगठे मी हळुवारपणे दाबलेले. ते डोळ्याचा भाग तयार होतो. या चित्रात जसं दिसतं तसा गणपती येण्यासाठी चित्राकडे बघायचं. मग त्याची सोंड एका हाताने आणि पुढच्या 4 ते 5 बोटांनी दाबून त्या गणपतीच्या सोंडेला लांब करायचं. आणि गणपतीची सोंड वळवून घ्यायची. आत्ताच वळवून घ्यायची. याचं कारण असं आहे की आपल्याला ही गणपतीची सोंड इथे ठेवल्यावर ती बसली पाहिजे, म्हणून आता ही डोक्याचा भाग पूर्ण झाला. आता काय राहिलं कोण सांगेल? कान. हुशार आहेत मुलं, हुशार आहेत अगदी. आपण अगोदरच सांगितले की दोन्ही गोळ्यातला थोडासा भाग काढून ठेवलेला आहे. कान करण्यासाठी सुद्धा त्रिकोण ट्रिअँगलचाच वापर आहे. इथे सगळे शेप्स आहेत बघा, पाहिलं का? ट्रिअँगल, हा सर्कल, हाफ सर्कल, हा ट्रिअँगल, याचे शेप आहेत, तेच आकार आहेत. कान. माझ्या अंगठ्याकडे बघा, मी ते अंगठ्याने दाबून कान तयार करतोय. ज्या बाजूला आपल्याला गणपतीचं कान चिटकवायचंय तो भाग सरळ ठेवायचा, इकडला असा. सेम असाच दुसरा भाग करायचा. आपले हाताची बोट व्यवस्थित त्याच्यावर प्रेस करा, दाबा. खूप घाई करायचं नाही. फक्त आपण गणपतीच्या मूर्तीमध्ये
बघत असताना आपल्या हातामध्ये जी माती आहे त्या मातीमधला कोणता भाग आपण त्या मूर्तीसाठी तयार करत आहोत त्या मातीतून हे सतत माहिती पाहिजे. आता मी कान करतोय म्हणजे मी कानाचे कान हे माझ्या डोक्यातच आहे आणि माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे मला कानाचं डिझाईन माहिती आहे, त्यामुळे विसरायचं नाही, कान करायचं आहे. तर कान करण्यासाठी तुमच्या बोटाला पण तुम्ही सांगायचं मनातनं की मी कान तयार करतोय, मी डोकं तयार करतोय, मी सोंड तयार करतोय, मी हात करतोय, हे सांगायचं. ठीक आहे. हे पार्ट तयार झाले. हे पार्ट आता गणपतीच्या मूर्तीकडे पाहिलं की लक्षात येतं की आपण याचे सगळे भाग वेगवेगळे केले मातीच्या गोळ्यापासून. आता आपल्याला हे भाग एकत्र जोडले की गणपतीची मूर्ती तयार. मग आता जोडताना काय काळजी घ्यायची ती बघूया आपण. ठीक आहे. आपण सगळे पार्ट तयार केलेले आहेत. आपल्याकडे जोडण्यासाठी अगरबत्तीच्या काड्या किंवा माचिसच्या काड्या पाहिजेत, त्या आपण आणलेल्या आहेत. आता मी हा गणपती तुमच्या समोर ठेवताना ही पूर्ण आपण गणपती आता जोडणार आहोत हे लक्षात ठेवा. हे मी कुठला पार्ट इथे ठेवलेला आहे? पोटाचा. अगदी बरोबर. आता आपल्याकडे दोन पायासाठी आपण असे मोठे त्रिकोण तयार केले होते. हे दोन्ही बाजूनी चिटकवायचे, पण चिटकवत असताना आपण असे अगदी सरळ होते, थोडेसे त्याला असं आपण कर्व म्हणजे वाकडे केलेले आहेत आणि त्यांच्या कमरेपाशी हा भाग जोडलेला आहे. दुसरा पाय आणून त्या पहिल्या पायाच्या वर ठेवलेला आहे. दिसते तुम्हाला? कळालं? आता हे ठेवल्यानंतर आपण एक एक्स्ट्रा माती मुद्दाम सुरुवातीपासून बाजूला काढून ठेवली होती, तुम्हाला आठवते. त्याच्यामधून एक छोटासा पीस असा एवढासा तुकडा घ्यायचा, त्यालाही त्रिकोणी आकारासारखा तयार करायचा. तो पायाचा पंजा असेल. ठीक आहे. हे बघा, इथं ठेवून जोडला आणि तो दुसऱ्या पायाच्या वर आणला. आकार फक्त आपण एकमेकाच्या जवळ ठेवतोय. त्याच्यानंतर हे गणपतीचं डोकं तयार आपण केलेलं आहे. ह्या डोक्याच्या पाठीमागे थोडासा आपण असा खड्डा करणार आहोत. या खड्ड्यामध्ये इथं जी मानेचा भाग असतो गणपतीच्या मूर्तीचा, तो मानेचा भाग त्याच्यावर टेकवायचा, असा बरोबर टेकवायचा. आता लगेच तो गणपती दिसायला लागला की नाही बघा, तुम्हाला दिसायला लागला. ह्याचा अर्थ आपण एक पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा भाग असे प्रत्येक जे पार्ट्स तयार केलेले आहेत, जे भाग तयार केले ते करतानाच तेवढे काळजीपूर्वक केलेले असतील तर एक एक पार्ट जोडा लागल्यावर लगेच गणपतीचं स्वरूप पूर्ण व्हायला लागतं. आता तुम्ही पाहिलं ना, मी प्रत्येक भाग व्यवस्थित केला. आता या ठिकाणी मी डोकं ठेवताना त्याच्या पाठीमागे थोडासा खड्डा करून ठेवून टाकलं. आता ते डोकं हलू नये किंवा त्या डोक्याला कुठल्याही दुसरी भाग जोडला गेला, कान जोडायचे, ते हलू नये किंवा त्याचा भाग गळून पडू नये वाढल्यानंतर, म्हणून इथून एक अशी काडी घ्यायची आणि आरपार घालायची, जी दिसली नाही पाहिजे काडी. त्या काडीच्या वर सुद्धा माती लावायची, थोडीशी माती घ्यायची लावून टाकायची, पण ती दिसली नाही पाहिजे असं बघायचं. ठीक आहे. मी डोक्यापासनं मानेपर्यंत एक काडी का टाकली की पार्ट हलणार नाहीत, ती एकमेकाला पार्ट जोडले जातील. त्यानंतर मी आता हा एक हात घेतलेला आहे. हा हात आपल्याला त्याच्या खांद्यापासनं त्यांच्या मांडीवर ठेवायचा आहे, म्हणून हा भाग अगोदरच थोडासा इंग्रजीच्या यल अक्षराप्रमाणे तो शेप वळवून घ्यायचा. वळवून घेतल्यावर बघा, आता माझ्या बोटाकडे बघा तुम्ही, हे त्यांच्या हाताचा पंजा असा आहे, हा असा आहे, त्यामुळे या हाताला थोडस चपट करायचं आणि इथे आणून ठेवायचा. इथे ठेवल्यावर सगळ्यात पहिलं आपलं काम असं आहे की आपल्याकडे जी काडी आहे त्या काडीचा भाग घ्यायचा आणि त्यांच्या त्या खांद्यातनं, हातातनं
दुसऱ्या पार्टमध्ये जोडून घ्यायचा आणि थोडीशी त्याच्यावर अलगद माती लावून तो काडीचा भाग दिसणार नाही अशी काळजी घ्यायची. हा, तसंच इकडला पण तसाच आहे. आता इकडल्या हातामध्ये, गणपतीच्या डाव्या हातामध्ये मोदक आहे, म्हणून तो जोडताना आणि इथे ठेवताना जोडला. आता इथे मी जोडला बरं का, दिसतो का आता हळूहळू गणपतीचं स्वरूप यायला लागलं की नाही? अगदी सोपं आहे. परत एक काडीचा भाग घेतला आपण, खूप लांब नाही घ्यायची, त्याच्या आरपार जाईल आणि पलीकडे जाऊन टेकेल एवढी काळजी घ्यायची. परत नेहमीसारखं थोडीशी मातीचा पीस घेऊन जोडायचं, त्याच्यावर दडवून टाकायचं. एकावर एक नुसते आकार ठेवलेले आहेत. मी हा हात आशीर्वाद देणारा आहे म्हणून समोर, हा या हातात मोदक आहे म्हणून इथे. मग विसरायला नको म्हणून लगेच एक मोदक तयार करायचा. आपण काय करायचं? मोदक करण्यासाठी हा त्रिकोणी भाग घ्यायचा असा आणि खाली गोल करायचा आणि काडीने त्याच्यावर रेषा ओढायच्या. मोदक तयार. मी सांगितल्याप्रमाणे बोटाचा आणि आपल्या हाताचा इथे खूप उपयोग होतो, पण मी आता गणपतीच्या हातात ठेवलेला मोदक तयार करत आहे असं मी वारंवार स्वतःला सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, तर तो मोदक तयार होतो. म्हणजे लक्षात राहतं की मी काय करतोय. ह्याच्यावरती मी मोदकाच्या रेषा ओढून तो हातावर ठेवला. आता काय राहिलेलं आहे आपलं की गणपतीचे कान राहिलेले. एक इथे कान आहे आणि एक इथं आहे, बरोबर. आता इतकं सोपं आहे की एक आकार दुसऱ्या आकारावर ठेवताना पहिला कुठला ठेवला सरांनी, दुसरा कुठला ठेवला, तिसरा कुठला ठेवला, चौथा कुठला ठेवला, आणि ते करत असताना त्याला मातीला वळण कसं दिलं, त्याला वळवलं कसं, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा आता गणपतीचं कान आहे, हा गणपतीचा उजवीकडलं कान आहे, म्हणून मी या ठिकाणी त्यांना आपण त्याच्या सुपासारखं किंवा वाटीसारखा आकार द्यायचा. आपल्या हाताला तो आकार देता आला पाहिजे. आता आपण काय केलं पाहिजे मला सांगा? बरोबर, कानासाठी आपल्याला काडी वापरायची. परत काडी दिसू नये म्हणून आता आपण गणपतीच्या डावीकडला कान तयार करतोय. म्हणजे मी स्वतःला सांगतोय की आता मला माझ्या हातामध्ये जो मातीचा छोटासा गोळा आहे तो मी गणपतीच्या कान तयार करण्यासाठी वापरतोय. त्याच्यानंतर मी इथे चिटकवला. एक पार्ट दुसऱ्या पार्टवर, तिसरा चौथा पार्ट असे लावून झाले आपले. आता यानंतर गणपतीच्या जे पार्ट्स आहेत ते एकमेकात मिक्स करायचे. म्हणजे ही जर गणपती तुम्ही पाहिला तर मी तुम्हाला गोल फिरवून दाखवतो. हा, हे पहा, आता ही जी गणपती आहे तो तुम्ही मागच्या बाजूने बघितला, पुढच्या बाजूने बघा, ठीक आहे. आता हे जी पार्ट्स असतात हाताचे, खांद्याचे, छानपैकी त्याला दाबून जोडून घ्यायचं खांद्याजवळ. इकडला आपल्या बारीक बोटांनी काम करायचं, घाई करायचं नाही. हे सुद्धा त्याचं कान जे आहे आणि इकडली माती आणि कानाची माती दोघं एकमेकाला असं मिक्स करायचं, जोडून टाकायचं. मी आता इथे गणपतीसाठी आता एक छोटासा उंदीर करूया, उरलेला उंदीर मामा.
हा, अगदी सोपं आहे. उंदीर मामा करणं तर खूपच सोपं आहे. इकडे बघा, याच्यामध्ये सगळे त्रिकोण आकार खूप आहेत, ते लक्षात ठेवा. एक त्रिकोण इथं घ्यायचा असा, बघा उंदीर मी कसा काढतोय. त्याच्यानंतर दुसरा अर्धवर्तुळ करून हा सरळ घ्यायचा, तिथे ठेवायचा, त्याला चिटकवायचा. त्याच्या दोघांच्या मध्ये काडी आणि छोटेसे त्याला दोन कान, हा डोळा, एक पाय, दुसरा पाय, शेपटी. करूया, चल. आता बघा, हे मी पहिला भाग उंदीर मामाचा घेतला, तो त्यांचा तोंडाचा, म्हणजे उंदीर मामाचं तोंड त्रिकोणी आहे. मी बघितलं, इथं बघितलं. आता मी काय करतोय तर उंदीर मामाचं तोंड करतोय, त्याचे लगेच दोन कान. त्याच वेळेस त्या उंदीर मामाचे दोन कान करून घ्यायची. इथं ठेवला. उंदीर मामाचा डोळा दिसावा म्हणून लगेच डोळा करून घ्यायचा आपण. आता पोटाचा भाग इथं दाखवलेला आहे तसाच अर्धवर्तुळासारखा जोडला. दिसतो का उंदीर मामा? चला आता त्याची शेपटी करूया आपण. आणि उंदीर मामा काय खातोय? मोदक. चला मग उंदीर मामासाठी एक छान पैकी मोदक तयार करूया आपण. तर गणपतीच्या हातात एक मोदक गणपतीसाठी झाला. आता आपल्या उंदीर मामासाठी पण एक मोदक तयार करायचा, त्याच्या समोर ठेवायचा. झालं, अगदी सोपं. आता ह्याच्या पुढे काय करायचंय ते मी थोडक्यात सांगतो. पूर्ण स्वरूप दिलेलं आहे. आता गणपतीच्या डोळ्याकडे बघा. आपण काय केलं, अगदी छोटे असे शेवयाच्या आकाराचे, हो की नाही, छोटे, जसे तुम्ही ते घरी शेवयाचा भात खाता की नाही. अजून काय खाता बरं त्याच्यामध्ये? याच्यासारखं काय दिसतं, न्यूडल्स सारखे खाता की नाही. सेम तसं तयार करायचं आणि त्याच्या वरती भुवयाला दोन चिटकवायचे. याला आपल्याकडे काळ्या ब्रो कसे असतात, हे गणपतीच्या वर आहेत बघा, तसे दोन बारीक लावायचे. त्याच्यानंतर एक छोटासा गोल तयार करायचा. दोन डोळ्यासाठी दोन इकडं मी लावून झालेला आहे. आता मी इथे तुमच्या समोर लावतो, हे पहा, आणि तो दाबायचा. आणि त्याला जर फक्त काडीने एक छोटस होल केलं की गणपती तुमच्याकडे पाहतोय असं वाटेल तुम्हाला. वाटतं की नाही? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपली गणपतीची मूर्ती तयार झालेली आहे. आपण किती अगदी सोप्या सोप्या आकारातून मूर्तीचं परिपूर्ण रूप तयार केलेलं आहे. तुम्ही जर ही मूर्ती तयार करायला सुरुवात केली ना, तर त्याचे टप्पे लक्षात ठेवा. आता जे मी टिप्स देतोय, जी माहिती देतोय ती लक्षात ठेवा. की मी तुम्हाला पहिल्यांदा एक मातीचा गोळा दिला, त्या गोळ्यावर तुम्ही थोडीशी माती टाकून तुमच्या हाताला चिकटणार नाही इथपर्यंत त्याला गोळा काढून तयार केला. तयार केल्यानंतर त्या गोळ्याचे आपण दोन भाग केले. दोन भाग केल्यानंतर पहिल्या भागामध्ये पोटापासून मानेपर्यंतचा भाग केला आणि दुसऱ्या भागातून परत त्याचे दोन 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 भाग करून पायासाठी दोन काढले, हातासाठी दोन काढले, कानासाठी दोन काढले. डोकं आणि सोंड एकत्रच असल्यामुळे ती एकच भाग करायचा, सोंड वेगळी करून जोडायचं नाही. या पद्धतीनं रचना केली की गणपतीची मूर्ती चुकत नाही.
आता ही मूर्ती पूर्ण झाली की जास्तीत जास्त 2 दिवस वाळू द्यायची. वाळू दिल्यानंतर तुमच्या घरी ॲक्रेलिक कलर असतील, ॲक्रेलिक म्हणजे कापडावर वापरणारे रंग, तर ते याला पूर्ण पांढरा रंग द्या. सुरुवातीला पूर्ण पांढरा दिला की मग ते वाळतो. त्याला पण अजून 1 दिवस वाळू द्यायचं छानपैकी. ती माती आणि रंग एकमेकात मिक्स होतात, त्यामुळे ते वाळलं की ती माती गच्च धरते ॲक्रेलिक कलरला, आणि ॲक्रेलिक कलर त्या मातीला गच्च धरते, त्यामुळे ती कुठले पार्ट गळून पडत नाहीत. त्याच्यानंतर एकदा वाळून कडक झाली की मग तुम्हाला जर ती शेंदुरी रंगात रंगवायचा गणपती, शेंदुरी रंगात रंगवा. सोनेरी पाहिजे, सोनेरी रंगवा. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणाला असं वाटलं की नाही मला छानपैकी त्याला सजवायचंय, लेस लावायचे आहे, कागद लावायचा आहे, मण्या लावायच्या आहेत, टिकल्या लावायच्या आहेत, छान छान सोनेरी निळे, पिवळे, हिरवे, जांभळे खडे असतात, स्टोन्स मिळतात, ते तुम्ही ह्याच्यावर वापर करू शकता. उंदीरला सुद्धा रंगवायचं आहे, त्याचा मोदक रंगवायचा आहे. या सगळ्या गोष्टीला सजवताना आपल्याला आवडेल त्या रंगात रंगवायचं, आवडेल तसं सजवायचं. दुसऱ्यांनी काय केले, दुसऱ्यांनी कसं सजवलंय, तो काय करतो, मी काय करतो, याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कसं रंगवलेलं आवडतं त्याच्यामध्ये रंगवा. आणि गणपतीची स्थापना गणपतीच्या उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी तुम्ही घरी करणार आहात. ठीक आहे. चला, सगळ्यांना ह्याच्यासाठी शुभेच्छा.